काही लोक शिकून पण एवढे हुकल्यावानी करतात ना, माहिती एक साईडनी दिंडीवाले चालले तरी रॉंग साईडनी गाड्या घालते. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आहे दित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता आमचा पंढरपूर वारीचा 8वा दिवस. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे आज दीपक काकांकडूनच गंध लावला. काल जेऊर स्टेशनला या दादांची तर रात्रीचा मुक्काम केला आणि सकाळी लवकर उठून आवरून निघालो आम्ही पुढच्या वाटेला. तर आज जाताना आम्हाला निवृत्ती महाराजांची दिंडी पण भेटली. त्या दिंडी त्या माऊली भेटल्या आणि त्या म्हणाल्या आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे. मग त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं आणि दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो कोविड गावला. तिथे गेल्यावर 2 बारकी मुलं दिसली. यांना विचारलं असतं कळाले की दोघी बहिणी आहेत. एकीचं नाव मीनाक्षी तर एकीचं नाव साक्षी. त्यात माझा स्वभाव असा आहे की यांच्या संग माझी चांगलीच गट्टी जमलेली. मीनाक्षी, मेरा नाम क्या है? मीनाक्षी तुम्हारा तुम्हारा नाम मीनाक्षी, तुम्हारा है। इसका नाम सई है और मेरा नाम आदित्य है. त्यात मीनाक्षीचं तर काय नाही, पण साक्षी आम्हाला बघून डायरेक्ट झाडा मागच लपलेली. ते झाल्यानंतर आलो आपली ब्लॉगची स्क्रिप्ट लिहायला. त्यात ज्यांची आम्ही थांबलो होतो त्या मावशी म्हणतात काय करतो रे दादा. म्हणलं मावशी मी ब्लॉग बनवतो इंस्टाग्राम युट्यूबला, त्यासाठी ब्लॉगची स्क्रिप्ट लिहितोय. त्यात मावशी म्हणतात त्यासाठी स्क्रिप्ट लिहावी लागते काय. म्हणलं हा. मग म्हणे तुला जर मोबाईल चार्जिंग करायचं असेल तर आत बोर्ड आहे म्हणे, तिथे मोबाईल चार्जिंगला लाव. पण काही म्हणा इथली माणसं प्रेमळ तर आहेच आणि त्यासोबत मायाळू पण. मग आपली दिंडी आल्यानंतर इथे दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर आलो आपला ब्लॉग एडिट करायला. त्यात भरपूर जण जेवण झाल्यानंतर झोपले होते, पण तुमचा भाऊ जागाच होता. कारण भरपूर जण आपल्या ब्लॉगची वाट बघत असते, त्यामुळे जसा वेळ भेटन तसं ब्लॉग एडिट करायला बसावं लागतं. जेवण झाल्यानंतर निघायचं तर पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही रेनकोट घालूनच निघालेलो. त्यात जाताना आम्ही भरपूर दिंड्यात नाचत नाचत जायचो. कोविड गावच्या पुढे गेल्यावर सिंगल रोड असल्यामुळे एक साईडला गर्दी झाली होती. त्यात एक साईडनी गर्दी आणि त्या साईडनी दिंड्या पण जात होत्या. ते म्हणतात ना जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले. म्हणजे साईडनी गर्दी असून पण लोक रॉंग साईडनी गाड्या घालीत होते. त्यानंतर आलो रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कंदरला. आणि मित्रांनो हा ब्लॉग जर कोविड गाव आणि कंदरकरांपर्यंत गेला असेल तर ब्लॉगला कमेंट करायला विसरू नका. त्यात लई दिवसांनी आज हरिपाठ पण खेळलो. तसं मला हरिपाठ जास्त खेळता येत नाही, पण खेचे महाराज होते शिकवायला, मग काही विषयच नाही. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा. आणि आपल्या जमतकीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.